नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. 1 जून 2026 पासून सोयाबीन बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजी येणार. सोयाबीन बाजारभाव पुन्हा एकदा तेजीत वाढणार. काय आहे सविस्तर अपडेट, चला तर जाणून घेऊया. लातूर मार्केट असेल, वाशिम मार्केट असेल, हिंगोली मार्केट असेल, अमरावती मार्केट असेल, नागपूर मार्केट असेल, हिंगणघाट मार्केट सध्याचा दराचा विचार जर केला तर 80-85 रुपयापर्यंत दर आहे. येत्या काही दिवसामध्ये सर्व ठिकाणी आता 80 रुपयाचा सोयाबीनला बाजारभाव मिळणार का हे बघणं गरजेचं आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा फायदा होणार का? राज्यातील महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी अपडेट. राज्यामध्ये सोयाबीनचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि आता मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग खरेदी करत आहे, कारण का युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय मार्केटमधून सोयाबीनला चांगली मागणी मिळत आहे. या सर्व परिस्थितीत राहिलेल्या शेतकऱ्यांना आता कितपत सोयाबीनचा बाजार या हंगामामध्ये बघा विक्रमी बाजारभाव 8,000 रुपयापर्यंत आता मिळायला सुरुवात झालेला आहे. मग याचा फायदा शेतकऱ्यांना कितपत होणार? जी राहिलेली सोयाबीनचा स्टॉक आहे हिला कितपत बाजार होणार? गेल्या का सुरुवातीला जर आपण बघितलं तर डिसेंबर पासून सोयाबीनची निर्यात चालू झाली. यामध्ये आपण जर बघितलं तर बाजार 50 रुपयापासून सुरुवात झाला. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत येता येता युद्धजन्य परिस्थिती, वाढलेला ताणतणाव, निर्यात बंदी व मागणी पुरवठ्यातील अभाव या सर्व घटकांमुळे 70, 75, 80 रुपयापर्यंत सोयाबीनचा बाजारभाव विक्रमी दर यावर्षी मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपलं सांगणं आहे की जर तुमच्याकडे यावर्षी सोयाबीन लागवड केली तर तुम्ही 100% फायद्यात राहणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेलाचा तुटवडा आहे. नवीन पिकं घ्यायची, उभारणी करायची, खतं, इंधनाचा तुटवडा, अशा परिस्थितीत सोयाबीनच आपल्याला आता यापुढे फायद्यात ठरून देणार आहे, कारण यावर्षी सोयाबीनने चांगले पीक घेतलेले आहे आणि चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी दिलं. परंतु शेतकऱ्यांनी थोडंसं थांबणं गरजेचं आहे. 2 ते 3 महिने जर सोयाबीन सांभाळली तर 100% सोयाबीनपासून चांगले रिटर्न्स आपल्याला मिळताना पाहायला मिळतं. सोयाबीन बाजाराची अपडेट जर सध्या बघितली तर सोयाबीन तेजीत आहे. इंदोर, उज्जैन मंडीमध्ये 80-85 रुपयापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे. मग कोणती व्हरायटी करायची हे सुद्धा शेतकऱ्यांनी बघणं गरजेचं आहे. आपल्या परिसरात कोणती व्हरायटी चांगली येते, हवामानाचं शॉर्टेज, पाण्याचा शॉर्टेजमध्ये जी व्हरायटी जास्त टिकते अशी व्हरायटी सोयाबीन लागवड करणं गरजेचं आहे. मग सोयाबीनचा बाजारभावाचा अपडेट जर बघितला तर आवक ही घटलेली आहे. बाहेर निर्यात धोरण, बियाणे कंपन्यांची खरेदी, या सर्व परिस्थितीत आता इथून पुढे सोयाबीनचा दर मोठ्या प्रमाणात तेजीत असणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता इथून पुढची काही दिवस महत्त्वाचे आहे. उरलेली सोयाबीन लवकरात लवकर विकणे गरजेचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये सोयाबीन भिजण्याची शक्यता असते. परंतु आता जर बघितलं तर दर हा वाशिम असेल, हिंगणघाट असेल, अमरावती असेल, लातूर असेल, सर्व ठिकाणी 70-75 रुपये ॲव्हरेज सोयाबीनला बाजारावर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी लवकर सोयाबीन विकली त्यांनी आता नवीन सीझनसाठी तयारी करणं गरजेचं आहे. कोणतं वाण निवडायचं, कोणतं वाण लावायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. सोयाबीन अपडेटचे नवीन अपडेट, सोयाबीन बाजाराचे नवीन पंडे चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा. सोयाबीन दर येत्या काही दिवसामध्ये 100% वाढणार आहे. आपल्या परिसरातील सोयाबीनचा दर काय आहे कमेंट करून सांगा. महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन हे सोयाबीनचं वाशिम, अमरावती, नागपूर, हिंगणघाट, अमरावती, लातूर, परभणी या ठिकाणी होत असतं. व्हिडिओ जर आपल्यास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आपल्या परिसरातील सोयाबीनच्या अपडेटचा रेट काय आहे माहिती सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.